घरच्यांना म्हटलं आज झणझणीत अशी मोदकाची आमटी करते, तर म्हणायला लागले बाई असलं काही प्रयोग करू नको, नाहीतर आम्हाला उपाशी झोपायला लागल. मोदक गोडच चांगला लागतो. आता यांना काय बोलायचं सांगा. तर पहिल्यांदा बघा कांदा खोबरं आलं लसूण हे चांगलं भाजून बारीक वाटून घ्यायचं आपल्या आमटीसाठी. आता मोदक म्हटल्यावर आतलं सारण आलं, मग त्याची बाहेरची पारी आली. तर सारणासाठी शेंगदाणे तीळ आणि खसखस हे चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यातच आलं आणि लसूण घालायचं आणि मिक्सरला बघा फिरवून घ्यायचंय. आता किसलेलं खोबरं पण चांगलं लालसर भाजून घ्यायचं. मग याच्यातच आपण बारीक केलेलं शेंगदाणे तीळ आणि खसखसचं मिश्रण आहे की नाही ते घालायचं. चवीनुसार तिखट मीठ हळद धना पावडर गरम मसाला कोथिंबीर पण घालायची आणि सगळं छान मिक्स करायचं. मस्त खमंग आपलं सारण बघा तयार झाले. आता मोदकाच्या पारीसाठी बेसन पिठात 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं. तिखट मीठ हळद चमचाभर तेल घालायचं आणि घट्ट याचा गोळा बघा मळून घ्यायचा. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आणि मग लाटून घ्यायचं. मग त्याच्यात सारण भरायचं आणि मग अशा चुन्या पाडून नाहीतर मग कळ्या पाडून जसं तुम्हाला जमेल की नाही तसे असे मोदक करून घ्यायचे. आता झणझणीत आमटी पाहिजे आणि काळा मसाला नाही असं कसं होईल बरं. तर आता इथं मी बघा माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरलाय. मसाले चवीला लय भारी आहेत. लिंक त्याची बायो मध्ये आहे, स्क्रीनवर नंबर आहे, पटापट जाऊन ऑर्डर करा. आता फोडणीसाठी जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा. मग माऊलींचा काळा मसाला घालायचा 1 चमचा, लाल तिखट घालायचा अर्धा चमचा. फोडणी अशी बघा जबरदस्त बसली पाहिजे. मग आपण केलेलं कांदा खोबऱ्याचं त्याच्यात वाटण घालायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. गरमच पाणी घालायचं बघा. पाण्याला उकळी आली की मग माऊलींचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा. सगळे मोदक त्याच्यात सोडायचे आणि 10 मिनिटं बघा झाकण ठेवून आमटी शिजवून घ्यायची. तर विदर्भकर जमलं का हो मोदकाची आमटी नक्की सांगा. आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी एकदा मोदकाची अशी आमटी पण करून बघा आणि सबस्क्राईब करा बरं.